नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप शिंदे, आपले CMCR या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. दरवेळेसप्रमाणे आपण विकली ॲनालिसिस चार्टच्या माध्यमातून करत असतो. यावेळेसही आपण विकली ॲनालिसिसचा हे रेकॉर्डिंग आपण शूट करत आहोत. तरी या सेशनमधून मी तुम्हाला कोणतंही रिकमेंडेशन करत नाही आहे. एक अवेअरनेस असावा या दृष्टीने हा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला जात आहे. तर विकली ॲनालिसिसमध्ये आपण पहिल्यांदा निफ्टी फिफ्टीचा चार्ट पाहूया की नक्की निफ्टी फिफ्टीमध्ये विकली चार्टला सध्या काय चालू आहे. निफ्टी फिफ्टीमध्ये एक सुंदरशी रॅली आली होती. त्याच्यानंतर मागच्या वीकमध्ये 4 डेज फक्त ट्रेडिंग सेशन होतं. त्याच्यामध्ये जी कॅन्डल आपल्याला तयार झालेली दिसते एक हॅमर टाईप बिअरिश टाईप कॅन्डल आहे आणि ती ॲट द टॉप ऑफ तयार झालेली आहे. जर आपण फिब लेवल चा जर विचार केला तर आपल्याला 17,263 आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे, जिथून की निफ्टी बाउन्स बॅक झाली होती. तर विकली आणि हा एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणा आपण विकलीला घेऊ शकतो. नंतर डे मध्ये जर आपण पाहायला गेलो निफ्टीच्या चार्टला, हे पहा 4 डेज वर्किंग होतं. 3 डेज मध्ये निफ्टीनी कंटिन्यूस 3 बिअरिश कॅन्डल दिलेले आहेत आणि लास्ट ट्रेडिंग सेशनला एक चांगला मूव्ह निफ्टीने आपल्याला दिलेला पाहायला दिसत आहे. निफ्टीमध्ये 17,263 हा आपला एक स्ट्रॉंग सपोर्ट राहील विकली बेसिसला. सध्या निफ्टी फिफ्टी हा 200 EMA पासून फार अवे ट्रेड करत आहे. इन केस जर निफ्टीमध्ये आपल्याला करेक्शन पाहायला मिळालं तर निफ्टी 17,263 नंतर दुसरी लेवल जी आहे आपली ती 17,000, म्हणजे एक 20 EMAच्या आसपास येण्याचा किंवा करेक्शन देण्याचा निफ्टी प्रयत्न करेल. त्यामुळे 17,000 हा आपला एकदम स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे निफ्टी फिफ्टीला. आणि अपवर्ड केस जर आपण पाहिली निफ्टी फिफ्टीला तर 17,433 किंवा 17,400 जर निफ्टीने क्रॉस केला तर आपल्याला अपकमिंग सेशनमध्ये जो रजिस्टर आहे फिब लेवलचा तो आपल्याला पाहायला मिळेल 17,700. त्यामुळे या दोन सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. एक म्हणजे 17,245 जर हा सपोर्ट तोडला तर त्याच्यानंतरचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे 17,000. आणि अप साईडला बँक निफ्टीने 17,400चा रेजिस्टन्स तोडला तर आपल्याला एक सुंदरशी नंतर रॅली पाहायला मिळेल, जे की 17,700 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स फिब लेवल आपल्याला दिसत आहे. हा झाला निफ्टी फिफ्टीचा एक विकली ॲनालिसिस म्हणू शकतो आपण याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टी सध्या कन्सोलिडेट झोनमध्ये ट्रेड करत आहे.
बँक निफ्टीने एक वीकली चार्टवर प्रिव्हियस जो झोन किंवा एक सपोर्ट तो सॉरी रेजिस्टन्स होता, तो रेजिस्टन्स क्रॉस केलेला दिसत आहे, ज्याची लेवल आपण 36,485च्या आसपास पाहू शकतो. लास्ट वीकला तो याच्या अप साईडलाच आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे, पण बँक निफ्टीमध्ये एक हॅमर बिअरिश हॅमर टाइप कॅन्डल आपल्याला तयार झालेली दिसत आहे याच्यामध्ये. तर बँक निफ्टीमध्ये आपण 36,000, जे की मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, 36,400 ते 37,700 या बँडमध्ये आपल्याला पुढचे काही दिवस ट्रेड करताना दिसेल. इन केस जर हा मागच्या वीकचा जर सपोर्ट सॉरी रेजिस्टन्स बँक निफ्टीने क्रॉस केला, जो की 37,000 आहे, 37,100 आहे, तर एक आपल्याला चांगला स्ट्रॉंग अप मूव्ह पाहायला मिळू शकतो बँक निफ्टीमध्ये. जर बँक निफ्टीने चांगला सपोर्ट दिला तर निफ्टी नक्कीच एक अप मूव्ह देण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक चांगला सपोर्ट म्हणलं तर 36,500 आणि एक रेजिस्टन्स पाहायला गेलं तर 37,000 या रेंजमध्ये ट्रेड करण्याची जास्त शक्यता आहे. त्याच्यानंतर आपण डेच्या चार्टकडे जाऊया. डे चार्टमध्ये बँक निफ्टी 37,000 टच करून परत 20 EMLच्या आसपास येऊन परत बाउन्स बॅक देण्याचा प्रयत्न केला होता. अजूनही निफ्टी 50 ही निफ्टीला आउट परफॉर्म करत नाहीये. या खालच्या एक रिलेटिव्ह स्ट्रेंथवरून आपल्याला दिसत आहे. बँक निफ्टी ही निफ्टीला अजून अंडर परफॉर्मन्स राहिलेली आहे. आपण ICICI चा चार्ट पाहिला, ICICI आणि HDFC. ICICI ही एक बेअरिश कॅन्डलस्टिक आहे आणि एक सपोर्टच्या रेजिस्टन्सच्या आसपास आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे, जे की 725च्या आसपास एक स्ट्रॉंग फिब लेवलचा रेजिस्टन्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. इन केस ICICI बँकेने जर हा रेजिस्टन्स क्रॉस केला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक चांगला मूव्ह पाहायला मिळू शकतो. दुसरा जो आहे आपली HDFC बँक. HDFC बँक ही प्रिव्हियस हाईच्या प्रिव्हियस हायला अजून क्रॉस केलेलं नाहीये आणि एक वीकली चार्टवर एक हॅमर टाइप बिअरिश हॅमर टाइप एक आपल्याला कॅन्डल तयार झालेले दिसत आहे. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये सध्या कन्सोलिडेट किंवा एक साईड ट्रेंड राहण्याची शक्यता आहे अपकमिंग वीकमध्ये. इन केस ICICI बँकेने एक चांगला मूव्ह दिला किंवा एक रेजिस्टन्स तोडण्याचा प्रयत्न केला तर बँक निफ्टीमध्ये एक चांगला मूव्ह आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्याच्यानंतर आपला जो पुढचा इंडेक्स आहे तो CNX मेटल आहे. CNX मेटलचा एक वीकली चार्ट पाहिला
तर एक निफ्टी मेटलने एक सुंदरसा अपमूव्ह दिला होता. त्याच्यानंतर ते कन्सोलिडेट झोनमध्ये आपल्याला इथे ट्रेड करताना दिसत आहे. इथे ब्रेकआउट दिला होता. ब्रेकआउट देऊन तो परत एक करेक्शन झालेला आपल्या 20 पर्यंत दिसत आहे. इथे एक चांगला एक हॅमर दिला होता जो की बुलिश होता. तिथून आपल्याला निफ्टी मेटल हे अप साईडला जाताना दिसत आहे. आणि निफ्टी मेटल हे निफ्टी 50 एक आउट परफॉर्म करताना दिसत आहे. हे पाहू शकता तुम्ही इथे. हा विकली चार्ट आहे सिनिक्स मेटलचा. त्याच्यानंतर आपण डेच्या चार्टवर जाऊया. डेच्या चार्टवर आपल्याला एक सुंदरसा करेक्शन नंतर आपण आपल्याला पाहायला मिळत आहे. एक ब्रेकआउट दिला, त्याच्यानंतर कन्सोलिडेट झोन, त्याच्यानंतर गॅप डाऊन, त्याच्यानंतर गॅप फिलअप झालेला आहे. तो आता अपमूव्ह होताना आपल्याला निफ्टी मेटल दिसत आहे. इन केस जर निफ्टी मेटलनी 5,840 किंवा 5,800चा जर ब्रेकआउट जर दिलं तर निफ्टी मेटलमध्ये अपकमिंग सेशनमध्ये आपल्याला एक अपमूव्ह पाहायला मिळू शकतो. जर टाटा स्टीलचा आपण चार्ट पाहिला, टाटा स्टील विकली चार्ट, टाटा मेटल एक टाटा मेटलने प्रिव्हियस हायचा ब्रेक दिला होता. इथे हाय गेला होता, तिथून थोडं करेक्शन झालेलं आपल्याला दिसत आहे. तिथून थोडा अप विकली चार्टवर आपल्याला जाते. आणि त्याने ड्रॅगन फ्लाय डोची दिलेला आहे विथ व्हॉल्यूम लो आहे. पण निफ्टी 50ला तो आउट परफॉर्म करताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे याच्यात बुलिशनेस अजूनही बायरच्या झोनमध्ये किंवा एक बुलिशनेस आपण याच्यामध्ये आहे असं समजू शकतो. तर आपण डेच्या चार्टवर गेलो टाटा स्टीलच्या, तर टाटा स्टीलने एक गॅप अप दिला होता इथे ऑल टाईम हाय. त्याच्यानंतर एक करेक्शन दिलं होतं. एक बिग करेक्शन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर तो एक कन्सोलिडेट झोनमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. बट इन केस टाटा स्टीलने जर हा गॅप फिलअप करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला निफ्टी मेटलमध्ये एक स्ट्रॉंग अप मूव्ह येण्याची आपल्याला दाट शक्यता आहे. त्यामुळे टाटा स्टील हा आपल्या एक रडारवर असणार आहे. एक स्ट्रॉंग स्टॉक आपल्याला अपकमिंग सेशनमध्ये पाहायला मिळू शकतो. त्याच्यानंतर आपला दुसरा इंडेक्स आहे FMCG विकली चार्ट. एक सुंदरसा ब्रेकआउट आहे आणि तिथून एक FMCG ही चांगली ट्रेड करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जर आपण फिब लेवलचा जर विचार केला ऑन विकली बेसिस लॉंग टर्मसाठी, तर FMCG सेक्टरला 38,745 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट असू शकतो. आणि एक येणारे रजिस्टर म्हणजे 42,590. सध्या फेस्टिवल सीजन चालू असल्याने FMCG सेक्टर एक चांगला मूव्ह देण्याचा प्रयत्न करू शकते एक अपकमिंग वीकमध्ये. जर आपण रिलेटिव्ह स्ट्रेंथ जर पाहिली तर डे चार्टमध्ये निफ्टी FMCG ही निफ्टीला आउट परफॉर्मर करताना दिसत आहे.
एक ग्रीन कॅन्डल आपल्याला इथे सॉरी ग्रीन चॅनल आपल्याला इथे पाहायला मिळत आहे, जो की आउट परफॉर्मन्सचा सिम्बॉल आहे. इन केस निफ्टी एफएमसीजीनी प्रिव्हियस हायचा जर ब्रेकआउट दिला, तर एक स्ट्रॉंग आपल्याला अपमूव्ह एफएमसीजी सेक्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे एफएमसीजी सेक्टरचे काही स्टॉक आपण रडारवर घेऊ शकतो, जसं की हिंदुस्तान युनिलिव्हर. हिंदुस्तान युनिलिव्हर विकली चार्ट सेम मूव्ह आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग बायरचा झोन इथे विथ व्हॉल्यूम आपल्याला क्रिएट झालेला दिसत आहे. जर डे चार्टमध्ये पाहायला गेलं, येस, एक स्ट्रॉंग मूव्ह दिलेला आहे. त्याच्यानंतर निफ्टीला आउट परफॉर्मन्स आहे हिंदुस्तान युनिलिव्हर. इन केस प्रिव्हियसचा जर हाय तोडण्याचा प्रयत्न केला, तर एक स्ट्रॉंग रॅली आपल्याला हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे हाही स्टॉक आपल्या अपकमिंग वीकमध्ये रडारवर असला पाहिजे. दुसरा सेक्टर आपली विकली बेसिसला आहे, तो म्हणजे ॲटो. ॲटोमध्ये सहसा चिप शॉर्टेज आणि सेलचा डाटा याच्यामुळे ॲटो सेक्टर सध्या एका कन्सॉलिडेट किंवा एक करेक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एक रिसेंट न्यूज होती की फोर्ड कंपनीने तिच्या 2 प्लांटमधले प्रोडक्शन बंद केलेलं आहे. या गोष्टीचा कदाचित ॲटो सेक्टरवर थोडाफार इम्पॅक्ट झाला, तर इंडियन कंपनींना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ॲटो सेक्टरमध्ये एक स्ट्रॉंग रॅली म्हणता नाही येणार आपल्याला, पण एक सडन इम्पॅक्ट आपल्याला कदाचित मिळू शकेल. पण ॲटो सेक्टरला सध्या एक बेरिशिस मोड आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं सेक्टर घेऊया, सीएनएक्स मीडिया. सीएनएक्स मीडियाने पण एक स्ट्रॉंग रिकव्हरी देऊन अपमूव्ह होण्याच्या प्रयत्नात आपल्याला ऑन विकली चार्टवर दिसत आहे. जर आपण ट्रेड लाईन ड्रॉ केली, तर ही ट्रेड लाईन दोनदा आपल्याला करेक्ट करताना दिसत आहे. वन टाइम, सेकंड टाइम, तिथून तो अप मूव्ह एक देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे अपकमिंग सेशनमध्ये सीएनएक्स मीडिया एक स्ट्रॉंग अप मूव्ह देण्याचा प्रयत्न करेल. जर डेच्या चार्टला पाहिलं गेलं, 200 EMA क्रॉस केलेला आहे विथ स्ट्रॉंग कॅन्डल्स आपल्याला पाहायला मिळत आहे. तरीही जर आपण रिलेटिव्ह स्ट्रेंथचा विचार केला, तर निफ्टी मीडिया ही अजूनही अंडर परफॉर्मर आहे निफ्टी 50ला. त्याच्यामुळे मीही या केसमध्ये अजूनही बिअरिशच आहे. दुसरा जो आपला सेक्टर होता, तो सीएनएक्स फायनान्स. सीएनएक्स फायनान्सवर आपण विकली चार्ट पाहिला, डोजी टाईप पॅटर्न कॅन्डलस्टिक आपल्याला पाहायला मिळत आहे, जे की बिअरिश आहे. पण सीएनएक्स फिन सर्व्हिसेस विकली चार्टवर पाहिलं गेलं, तर निफ्टी 50ला एक आउट परफॉर्मन्स करताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. डेच्या चार्टवर गेलो,
तर प्रिव्हियस हायला फिन सर्व्हिसेसनं ब्रेकआउट एक स्ट्रॉंग व्हॉल्यूम कॅन्डलनं दिलं होतं. त्याच्यानंतर तो अप ट्रेंडमध्येच आपल्याला जाताना दिसत आहे. एक थोडं करेक्शन किंवा एक कन्सोलिडेट झोन आहे. जर हा कन्सोलिडेटेड झोन जर ब्रेकआउट दिला तर निफ्टी फिन सर्व्हिसेसमध्ये अपकमिंग जर आपल्याला रेजिस्टन्स पाहायला मिळतो तर तो आहे 14,485. म्हणजे एक चांगला मूव्ह आपल्याला ब्रेकआउट नंतर CNX किंवा निफ्टी फिन सर्व्हिसेसमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्याच्यानंतर दुसरा सेक्टर होता तो म्हणजे CNX एनर्जी. आणि विकली चार्टवर पाहायला गेलं तर CNX एनर्जीने प्रिव्हियस हायस ब्रेकआउट दिलेला आहे आणि एक बुलिश पिन बार कॅन्डल आपल्याला पाहायला मिळू शकते तिथे ब्रेकआउट नंतर. पण ती आपला जो रेजिस्टन्स आहे त्याच्या अप साईडलाच आहे. डे चार्टवर जर आपण एनर्जीचा चार्ट पाहिला तर ब्रेकआउट आहे, नंतर करेक्शन आहे, नंतर अपमूव्ह आहे. म्हणजे डेच्या चार्टवर जर आपण पाहायला गेलो तर निफ्टी एनर्जी ही ब्रेकआउट देण्याच्या जवळपास आहे. पण रिलेटिव्ह स्ट्रेंथ जर आपण पाहायला गेलं तर तो सध्या निफ्टी 50ला अंडर परफॉर्मर राहिलेला आहे. त्याच्यामुळे इन केस रॅली जरी मिळाली तरी आपल्याला तेवढी स्ट्रॉंग रॅली आपल्याला एनर्जी सेक्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो आपला विकली सेक्टर होता तो म्हणजे CNX मिड कॅप. सेक्टर नाही म्हणाले, आपलं एक इंडेक्स म्हणाले. मिड कॅपनी एक प्रिव्हियसचा जो झोन होता त्याला ब्रेकआउट दिलेला आहे आणि तो निफ्टी 50ला आउट ऑफ परफॉर्मर करताना आपल्याला दिसत आहे ऑन विकली चार्टवर. डे चार्टमध्ये जर पाहायला गेलो तर ते प्रिव्हियस जी हायची कॅन्डल होती ओपनिंगची त्याच्या आसपास आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. हा रेजिस्टन्स जर निफ्टी मिड कॅपने जर क्रॉस केला विथ स्ट्रॉंग कॅन्डल तर आपल्याला अपकमिंग सेशनमध्ये एक चांगला मिड कॅपमध्ये मूव्ह किंवा मिड कॅपच्या स्टॉकमध्ये एक मूव्ह चांगला पाहायला आपल्याला मिळू शकतो. दुसरा जो होता CNX स्मॉल कॅप. विकली चार्टवर जर आपण स्मॉल कॅपचा चार्ट पाहिला तर इथे एक सुंदरसा ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्या ब्रेकआउट नंतर तो परत करेक्शन झालेला आहे आणि प्रिव्हियस ब्रेकआउटच्या लाईनला सपोर्ट घेऊन तो एक अपमूव्ह देण्याचा प्रयत्न करत आहे. तर एक स्मॉल कॅपमध्ये आपल्याला अपकमिंग सेशनमध्ये नक्कीच आपल्याला एक मूव्ह पाहायला मिळू शकतो. आणि विकली चार्टवर
तो निफ्टी फिफ्टीला आउट परफॉर्मर आहे आणि तो प्रिव्हियस हायला ब्रेक आउट दिलेला दिसत आहे. डेच्या चार्टमध्ये आपण जर पाहिलं, नक्कीच इथे एक सुंदरसा ब्रेकआउट आहे आणि डेच्या चार्टलाही तो आउट परफॉर्मरच्या जवळ किंवा निफ्टी फिफ्टीच्या आउट परफॉर्मरच्या जवळ आपल्याला चाल करताना दिसत आहे. तर निफ्टी सॉरी स्मॉल कॅप मध्ये अपकमिंग सेशनमध्ये आपल्याला काही स्ट्रॉंगमध्ये मुवमेंट पाहायला मिळू शकते. एक शॉर्ट टर्म जर व्ह्यू घेतला आपण फिब लेवलला, तर तुम्ही ते पाहू शकता 16,673 एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला स्मॉल कॅपमध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर जो रेजिस्टन्स आहे किंवा रॅली जी आहे ती आपल्याला 10,900च्या आसपास पाहायला मिळू शकते. त्यामुळे स्मॉल कॅप हा माझ्या रडारवर असणार आहे. स्मॉल कॅप मधले काही स्टॉक आहेत जे की अपकमिंग न्यूजमध्ये आपल्याला चांगली मुवमेंट पाहायला मिळू शकते. स्मॉल कॅप 50 एक व्ही आय पी इंडस्ट्री आहे माझ्या रडारवर. व्ही आय पी इंडस्ट्री वीकली बेसिस, यस, ते तुम्ही पाहू शकता. व्ही आय पी इंडस्ट्रीज फर्स्ट फर्स्ट सेकंड आणि थर्ड टाइम एक लेवल आहे किंवा एक रेजिस्टन्स आहे त्याला चेक करताना आपल्याला दिसत आहे. जर व्ही आय पी इंडस्ट्रीजनी ही लेवल म्हणजे 500ची लेवल जर क्रॉस केली, तर अपकमिंग सेशनमध्ये आपल्याला व्ही आय पी मध्ये एक स्ट्रॉंग अपमूव्ह आपल्याला पाहायला मिळू शकतो. प्लस व्ही आय पी इंडस्ट्री विकली चार्टवर आपल्याला हे पहा इथे निफ्टी फिफ्टीला आउट परफॉर्म करताना दिसत आहे. त्याच्यानंतर डेच्या चार्टला जर गेलो आपण, येस, अगदी क्लोज ट्रेड करताना दिसत आहे. व्ही आय पी इंडस्ट्री 500 जर क्रॉस केला तर अपकमिंग सेशनमध्ये आपल्याला व्ही आय पी इंडस्ट्रीमध्ये एक स्ट्रॉंग मूव्ह पाहायला मिळू शकतो. व्ही आय पी इंडस्ट्री, हॅपीएस्ट माइंड, हॅपीएस्ट माइंड एक स्ट्रॉंग अशी आपल्याला मुवमेंट दिसू शकते या स्टॉकमध्ये. रिसेंटली तो आता एक करेक्शन झोन मधून बाहेर आपल्याला पडताना दिसत आहे. सध्या एका कन्सोलिडेट झोनमध्येच ट्रेड करत आहे, जो की 1307 आणि 1525च्या आसपास आहे. इथे एक आपल्याला ब्रेकआउट दिसू शकतो, तिथून तो कन्सोलिडेट झालेला आहे आणि 20 ला एक सपोर्ट घेऊन ट्रेड करताना आपल्याला इथे दिसत आहे. पण लास्ट सेशनला त्याने 20 एक इन्व्हर्टेड हॅमरची कॅन्डल दिलेली आहे. तर याच्यामध्ये अपकमिंग सेशनमध्ये एक स्मॉल मुवमेंट आपल्याला कॅच करायला मिळू शकते, जे की 1531च्या आसपास आपल्याला त्याचं टार्गेट ठेवून जर ट्रेड केला तर एक सुंदरसा आपल्याला मुवमेंट पाहायला मिळू शकते. विथ स्टॉप लॉस आपण 1425च्या आसपास ठेवू शकतो.
दुसरा स्टॉक आहे आपला रॅडिको खैतान. रॅडिको खैतान ही एक विकली बेसिसवर निफ्टी 50ला आउट परफॉर्म करताना दिसत आहे आणि तो एक इथे एक सुंदरसा ब्रेकआउट देऊन ऑल टाइम हायला गेला होता. त्याच्यानंतर एक करेक्शन आलं होतं त्याच्यामध्ये. करेक्शन नंतर तो प्रिव्हियस ब्रेकआउट लेवलला सपोर्ट घेऊन अप मूव्ह करताना दिसत आहे. डेच्या चार्टवर पाहिलं तर एक सुंदरसा ब्रेकआउट आहे. परत करेक्शन 20 ml सपोर्ट, परत एक अप मूव्ह झालेला दिसत आहे. त्याच्यानंतर करेक्शन आहे आणि त्याच्यानंतर 20ला सपोर्ट घेताना आपल्याला दिसत आहे. बट लास्टची कॅन्डल आपण एक सुंदरशी स्ट्रॉंग ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळतं. बट याच्यामध्ये व्हॉल्यूम जे आहे ते व्हॉल्यूम एवढं स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळतं. जर रॅडिओ खैतानमध्ये 921 चा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळतं. ते क्रॉस केल्यानंतर एक सुंदरशी रॅली आपल्याला याच्यामध्ये अपकमिंग सेशनमध्ये पाहायला मिळू शकते. दुसरा सेक्टर होता आपला नेक्स्ट सेक्टर किंवा इंडेक्स PSU बँक. PSU बँकमध्येही आपल्याला असं काही खास पाहायला नाहीये. एक ट्रेड लाईन जर आपण काढली फर्स्ट इथे, सेकंड इथे, थर्ड इथे, ते ट्रेंड लाईन क्रॉस करताना आपल्याला PSU बँक तर दिसत नाहीत. त्याच्यामुळे अपकमिंग सेशनमध्ये ही निफ्टी PSU बँकमध्ये फारसं काही मुवमेंट आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट इंडेक्स म्हणता येईल आपल्याला CNX MNC, मल्टीनॅशनल कंपनीजचा जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये तो एक चांगला मूव देत आहे. विकली चार्टवर पाहायला गेलं तर नेक्स्ट डेचा चार्ट पाहूया आपण. डेच्या चार्टला एक लास्ट ट्रेडिंग सेशनला एक स्ट्रॉंग बाउन्स बॅक आपल्याला इथं पाहायला मिळत आहे CNX MNC मध्ये. तो आपल्याला एक 20 MA पासून फार अवेट ट्रेड करताना आपल्याला पाहायला दिसत आहे. त्याच्यामुळे एक करेक्शन म्हणा किंवा एक स्मॉल साईड बॅक जाण्याची शक्यता आहे निफ्टी MNC मध्ये. नेक्स्ट सेक्टर जो आहे आपला तो CNX IP. CNX IT सेक्टरने एक सुंदर अशी आपल्याला रॅली दिली होती. त्याच्यामुळे निफ्टी 50 हा 17,000च्या आसपास ट्रेड करताना दिसत होता. बट विकली चार्ट पाहता निफ्टी IT मध्ये एक बिअरिश कॅन्डल आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा एक थोडंफार प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. वन डेचा चार्ट पाहिला तर इथून 20 ml सपोर्ट घेऊन एक सुंदरशी रॅली CNX IT ने आपल्याला दिली होती. त्याच्यानंतर एक कन्सोलिडेट किंवा एक करेक्शन येण्याची IT सेक्टरमध्ये दाट शक्यता आहे. तर तो 20 ml एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला म्हणता येईल, जो की 33,000 म्हणजे जवळजवळ 34,000च्या आसपास आपल्याला पाहायला मिळू शकतो. इन केस जर करेक्शन झालं तर 34,000 निफ्टी IT मध्ये एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला
पाहायला मिळू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट सेक्टर आहे एफ-एम-सी-जी सेक्टर. सॉरी, सीएनएक्स फार्मा. फार्मा ऑन वीकली चार्ट हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला निफ्टी फार्मामध्ये पाहायला मिळू शकतो, ज्याची रेंज आहे 14,601. बऱ्याच वेळा तो टच होऊन करेक्शन देऊन परत रिबाउंड झालेला आहे आणि नेक्स्ट वीकला परत तो टच होऊन बेरिश कॅन्डल दिलेली आहे. जर डेच्या चार्टमध्ये पाहायला गेलो, ते तुम्ही पाहू शकता फर्स्ट टाइम, सेकंड टाइम आणि थर्ड टाइम. एक स्ट्रॉंग, व्हेरी स्ट्रॉंग म्हणता येईल आपल्याला. जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला फार्मा सेक्टरमध्ये पाहायला मिळत आहे. जोपर्यंत हा रेजिस्टन्स ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपल्याला फार्माच्या स्टॉकमध्ये फारशी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळणार नाहीये किंवा मिळू शकणार नाहीये. तर सध्या मी निफ्टी मेटल, निफ्टी एफ-एम-सी-जी आणि निफ्टी स्मॉल कॅप या सेक्टरला मी सध्या बुलिश आहे. तर या येणाऱ्या सेक्टरमध्ये आपल्याला काही प्रमाणात किंवा स्टॉकमध्ये काही प्रमाणात मुवमेंट पाहायला मिळू शकते. तरीही 13, 14, 15 या डेटला कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, होलसेल प्राइस इंडेक्सचा डाटा येणार आहे. त्यामुळे ट्रेड करताना लाँग टर्मचा विचार किंवा न्यू पोझिशन घेताना विचार करावा. तर विकली अनालिसिसमध्ये आता आपण थांबूया. अपकमिंग सेशनमध्ये आपण 3 सेक्टर व्ह्यूवर ठेवलेले आहेत. त्या सेक्टरमधले स्टॉकचा आपण विचार करू शकता. चलो, थँक